घोणसच आहे की. आजूबाजूचा परिसर जर शेती शिवार असेल, अडचण असतील तर साप अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला अगदी जवळ येऊन पण बसू शकतात. आणि घोण जातीचा साप लक्षात घ्या. असा अलगद सापडला, अलगद पकडतो ह्याची चेष्टा तुम्ही करू नका. पण सापाचा स्वभाव सांगण्याचा हा प्रयत्न असतोय. खरं तर लांब लचक जाडजूड नाही आहे हा साप, पण भला मोठा आहे वयानं तरी. आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप असू शकतात, राहू शकतात. खरं तर हा कित्येक वेळ बसला होता. मी व्हिडिओ चालू करताना आल्याबरोबर तो जायला लागला. म्हणजे लोक वस्तीत साप येतात, पण लोक त्यांच्या वस्तीत आलेले आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणाला दिसला साप हा? म्हणजे तिथंच बसला होता. हां हां हां. आणि तुम्हाला अचानक दिसला आणि म्हणजे महिलांनी बघितले, लक्षात घ्या. तोपर्यंत आम्हाला पाय पडतोय तेव्हा कधी कधी कळतंय, लक्षात घ्या. हा कुठेही मॅच होतोय साप. याच्यावरती अंगावरची डिझाईन किती चमकदार आहे, म्हणजे नुकतीच तो काट टाकल्यामुळे तो असा दिसायला, लक्षात घ्या. आपल्या देशातला सर्वात सुंदर साप असा म्हटला जातोय. आणि घोणस अतिशय विषारी पण आहे, लक्षात घ्या. नागापेक्षा दुप्पट विषारी असतोय. आपला हात पाय पडून ही काळजी घेतलं तर साप काय करत नाही. हे मी का सांगतोय की आपल्याजवळ असे राहतातच साप. फक्त त्यांनी बघितले म्हणजे म्हणतात. आता आमचं थोडंसं दडपण वाढल्यानंतर तो साप जायला लागला. तुम्हाला तो मी पकडायचा व्हिडिओ शेअर करतोय. आणि साधारण 5 फूट जवळपास लांब असलेला साप आहे. अंदाजे 6 वर्ष वयाचा हा घोण असण्याची शक्यता आहे. आणि आता या घडीला ते मिलनावस्था जवळपास संपत आली, पण इथून पुढं ते पिल्लं वगैरे घालू शकतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला झाडी झुडप असेल, दगडविटाची ढिगारं असेल, त्या ठिकाणी राहू शकतात. आपला हात पाय पडू नये. एखादी टॉर्च तुमचा जीव जगवते. त्यामुळे ती काळजी घेतलं, आपल्या मुलाबाळांना ती सावधानगी पाळली तर सर्पदंशापासून आम्ही वाचू शकतो. धन्यवाद.